तर मित्रांनो डबल चालू कर. तर मित्रांनो बघा आता शिदुऱ्या संपल्या आणि आमच्या दादाला पुऱ्या लय खाऊ वाटायला होत्या. मग आई म्हणली पुऱ्या लाटून दे. तर मी द्यायला अशा मस्त पैकी पुऱ्या लाटून छान छान. दादाला गोड खाऊ वाटा नाही म्हणला पुऱ्या करू लाग मम्मी आईला. मग आम्ही मायली की करायलो पुऱ्या. बारीक बारीक कर बाबा हा एवढी रट लागती पण मोठी झाली नाही. बरं ठीक आहे थोडी लहान धरते. ही काय केलंय ती सांजुरा घातलाय ना. तर काय लोकांचं काय म्हणणं आहे की माझ्या आईला आणि माझ्या मुलीला माझं काय पटत नाही. मोबाईल सरळ धर ना. तर खरंच ते विचार करणारे लोक खोळ्या डोसक्याचे आहेत म्हणून तसा विचार करते. तर माझ्या आईला आणि माझ्या मुलीला मुलगी तर माझी मला एवढी पसंत करते ना. माझी हर एक गोष्ट एवढी नटती असं म्हणते मला. माझं पिल्लू माझं शोन आहे की माझं लिकरू आहे की एवढं माझी पोरगी मला भारी बोलती. तुम्हाला काय माहिती ती फक्त आता ब्लॉगिंग मध्ये पहिल्याने बोला नाही लाजती या. आणि राहिला विषय आईचा. आमच्या आईचा स्वभावच तसा आहे शांत. आई बोलत नाही तिला बळ बोलायला लावते मी व्हिडिओ साठी. आता मला पण सपोर्टिंगला कोणी नसतंय आणि त्यांना माहित नाही असलं काय व्हिडिओचं. तर त्याच्यामुळं मी स्वतःहून आईला बोलायला लावते. कसं तरी आई बोलती तीच लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कळालं. तर असं लोक काय म्हणतील ह्याच्याकडे लक्ष देत बसणार नाही मी. आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगायचं. एवढं पीठ पीठ अगं लाटही नाही मला. पांढर शिपट केलं. आई असंच असते का ग. बाई हो इकडे चाललंय कसं काय मला तर येतच नाही बघ. काय आईत खाऊ कोण आहेत खाऊ तू काय काय उग नुसतं नाव ठेवतीस मला सारखं. लावल मोठे मोठे करून छोटे छोटे कर. एक तर मला येत नाही. मी उंडे करून घेते अशा बारीक. बघा ती केवढी एवढी नसती होय बस शिदोरी. घे, तेवढीच असते घे. अंदर. तू ए तुला काय झालंय. आई काय ग बाई मला सारखं गावाचं करते. मायो बघ बरं अशोक काय म्हणायली आई मला. काय येतच नाही तुला काय नुसतं बोलायचं काय तर खाताय बसतय आपण. बघा मला सगळे नाव ठेवायला लागले. तर एवढं अति करू नका माझ्या संग. काय काय करीत नाही. अशोक बी माझ्याकडून नाही तुझ्याकडूनच बोलायलाय.